भाग 3 आपल्या समोर घेऊन आलो आहोत। आजचा विषय असा आहे की परवाच्या पहिल्या मुलाखतीमध्ये आपण पाहिलं महात्मा बसवेश्वरांचं बालपण काय होतं। कालच्या भागात पाहिलं प्राथमिक शिक्षण आणि पुढील वाटचाल, आणि आजच्या भागामध्ये पाहत आहोत महात्मा बसवेश्वरांनी जाती अंताच्या व्यवस्थेपासून ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं हृदय परिवर्तन कशा प्रकारे केले, ही वाटचाल कशी होती, ते आज आपण जाणून घेणार आहोत। आज आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत प्राध्यापक आनंद कर्णे सर। सर, मी तुमचा परिचय थोडक्यात करून दिला आणि आता मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात मला सांगा की ही जाती व्यवस्था जी होती ती कशा प्रकारची होती। म्हणजेच आता माझा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, महात्मा बसवण्णा जाती व्यवस्थेचे कसे चिंतन करत होते? सर्वप्रथम सर्वांना माझा शरणो शरणार्थी आणि मराठी नाऊचं खरंच मी आभार मानतो, कारण मुलाखतीसारख्या एका प्रभावी तंत्राच्या माध्यमातून, एका प्रभावी शैलीच्या माध्यमातून महापुरुषांचं व्यक्तिमत्व जनसामान्यांच्या समोर यावं, हा अतिशय प्रांजळ असा उद्देश मराठी नाऊचा। आणि खरंच मी संपूर्ण आपल्या टीमचं पुनः एकदा आभार मानतो। आणि बसवण्णाची बालपणापासूनची जीवन प्रणाली पाहत असताना आज आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न केलात, कारण त्या प्रश्नावर खरंच खूप काम केलेलं आहे महात्मा बसवण्णांनी, ते म्हणजे जाती अंताची लढाई। पण प्रश्न पडतो की 21व्या शतकामध्ये खरंच जात संपली का? एवढं महापुरुषांनी काम करून सुद्धा जर आजही जातीचे चटके बसत असतील आणि जातीतनं या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विषमता निर्माण झाली असेल, तर 950 वर्षापूर्वीचा काळ आठवा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की या महापुरुषांचं कार्य किती प्रकाशमान होतं, हे आपल्याला लक्षात येईल। आता मग त्या काळामध्ये आज असं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका ग्रंथामध्ये की जवळपास 6500च्या वर जाती पोटजाती आजही देशात आहेत। आणि जर देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे, आपण मागचा 74वा खरं तर स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण जात संपली नाही। आणि संविधानाचं निश्चित अंतिम उद्देश आहे जात वर्ग वर्ण विरहित समाजाची रचना करणे, म्हणून महापुरुषांची विचारधारा देशाला गरजेची आहे। महात्मा बसवण्णा नेहमी सांगायचे समाजाला की जात ही ईश्वर निर्मित नाही। त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की ईश्वराने जाती निर्माण केल्या, अशा पद्धतीची वैदिक व्यवस्थेनं भीती घातलेली होती, म्हणून ज्या जातीचा आपला जन्म झाला ते कुठंतरी मागच्या जन्मीचं आपलं पाप पुण्य ठरायचं। म्हणजे वरिष्ठ जातीत जन्म झाला, मागच्या जन्मीचं पुण्य चांगलं म्हणून तो मोठ्या जातीत जन्मला, अस्पृश्य जातीत जन्म झाला तर मागच्या जन्मीचं काहीतरी पाप होतं। नुसतं त्याचंच पाप नाही, त्याच्या घराण्याचं जरी पाप असेल तरी त्याला एका खालच्या जातीच्या जन्मामध्ये यावं लागतं, अशा पद्धतीची व्यवस्था त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली होती। पण बसवण्णांनी हे स्पष्ट नाकारलं। त्यांनी सांगितलं की जात ही ईश्वर निर्मित नाही तर ती मानव निर्मित आहे। काही माणसांनी आपल्या स्वार्थासाठी जातीची निर्मिती केली, याबद्दलचं एक वचन फार मोठा पुरावा आहे। महात्मा बसवण्णांनी अनुभव मंटपामध्ये सांगितलं आणि खूप मोठा वाद सुरू झाला। शरण हडपद आपणना असं म्हणाले की बसवण्णा की तुम्ही म्हणताय की जात ही मानवनिर्मित आहे, मग याबद्दल तुमचं स्पष्टीकरण काय आहे? त्यावर बसवण्णांनी सांगितलेलं वचन मला वाटतं आज पुन्हा या देशामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमात जर आलं तर निश्चित जाती अंताची जी काही लढाई म्हणतोय आपण, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण जिंकू शकतो, अशा किमान आशा तरी पल्लवित होऊ शकतात। आणि बसवण्णाचं ते वचन असं आहे, बोहिनीचा सूत नाव त्याचे व्यास, मार्कंडे खास मांगिणीचा, मंडुकाची कन्या थोर मंदोदरी, जातीची थोरवी काय की जय, बेरडाचे पोटी अगस्तीचा जन्म, चांबार उत्तम तो दुर्वास, कोंडी नेतो नाहवी कसप्पे लोहार, तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार कुडल संगम देवा। यामध्ये बसवण्णा स्पष्ट सांगतात की जातीचं श्रेष्ठत्व करणारी माणसं पागल आहेत, स्वतःची जात श्रेष्ठ म्हणणारी माणसं वेडी आहेत। कारण कोण होते महाभारत लिहिणारे व्यास, कोणा जातीचे होते? किंवा कश्यप असेल किंवा मार्कंडेय असेल, हे फार मोठी ऋषीमुनी आहेत आणि यांच्या जातीच बसवण्णांनी लोकांना सांगितलं की जात ही मानव निर्मित आहे, ईश्वर निर्मित नाही। म्हणून माणसाची विद्वत्ता, माणसाची गुणवत्ता ही जातीवरून ठरता कामा नये, त्याच्या अनुभवावरून आणि त्याच्या उपलब्ध ज्ञानावरून ठरली पाहिजे। आणि अशा पद्धतीची जातीधिष्ठित
समाज व्यवस्था बसवण्णांनी नाकारली आणि ज्ञानाधिष्ठित समाज रचना निर्माण करण्याचं स्वप्न नुसतं पाहिलं नाही तर त्यांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून ते निर्माण केलं आहे. सर, तुम्ही आता सांगितलं की अनुभव मंटपाच्या माध्यमातूनच हे सर्व जे कार्य होतं ते घडलेलं आहे. तर अनुभव मंटप म्हणजे काय, एक थोडक्यात संकल्पना सांगायला हवी. हो, बरोबर आहे. तर प्रत्येक ठिकाणी असं म्हटलं जातं की फर्स्ट पार्लमेंट म्हणून अनुभव मंटपाचा उल्लेख येतो. प्रथम जगातली प्रथम संसद म्हणजे अनुभव मंटप. तर नेमकं असं आहे पहा की अनुभव मंटपाची निर्मिती बसवण्णाला करावं लागण्यामागे हे सर्व कारणं होते. समाजात वेगवेगळ्या समस्या होत्या आणि प्रत्येकाला एक विचारपीठ आवश्यक होतं. प्रत्येकाला विचार सांगायचे होते, त्या समस्येवर सोल्युशन घ्यायचं होतं, पण एक जागा असणं गरजेचं होतं. आणि मग एक अशी जागा ठरवली बसवण्णांनी की दिवसभर प्रत्येकाने आपलं आपलं कायक करायचं आणि कायक झाल्यानंतर मग मात्र आपण एके ठिकाणी यायचं आणि मग तिथं विचार, चिंतन, वास्तव ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडणं आणि त्यावर सगळी माणसांनी एकत्रित येऊन चर्चा करून चर्चात्मक पद्धतीनं त्या विचाराला मान्यता देणं. जसं आज लोकशाहीमध्ये संसद आहे, संसदेमध्ये सुद्धा खासदार आहेत पहा. जवळपास आज मला वाटतं लोकसभा आणि राज्यसभेचे जर इन्क्लुडिंग खासदार केले तर जवळपास 802, 805 एवढे खासदार होतात. आणि बसवण्णांनी सुद्धा बघा तेव्हा 770 शरणी एकत्र केलेल्या आहे. म्हणजे हे जर आकडा बघितला आपण तर ह्या संख्येमध्ये सुद्धा एक साम्य आहे. आणि मग आज जसं संसदेमध्ये लोकसभेमध्ये एखादं विधेयक येतं, विधेयक पास होतं, त्याच्यामध्ये प्रथम अवस्था आहे, द्वितीय अवस्था आहे, तृतीय अवस्था आहे, समिती अवस्था आहे आणि मग नंतर ते विधेयक चर्चेअंती पास होतं. मग ते विधेयक दुसऱ्या सभागृहात जातं, तिथं सुद्धा तशीच प्रक्रिया होते आणि मग ते विधेयक राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपतीची स्वाक्षरी होते आणि स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचा कायदा होतो. अगदी तसंच अनुभव मंटपामध्ये काय व्हायचं, समजा सुळा संक्वेनं जर एखादं समस्या मांडली तर त्या समस्येवर चिंतन व्हायचं, चर्चा व्हायची, खूप मोठी चर्चा व्हायची आणि दोन्ही बाजूने चर्चा झाल्यानंतर मग ते विधेयक फायनल करण्यासाठी बसवण्णाच्या पुढे ठेवण्यात यायचं. मग महात्मा बसवण्णाची त्याला संमती झाली की ते विधेयक जायचं अल्लम प्रभुदेवापाशी, ते अनुभव मंटपाचे अध्यक्ष म्हणजे आजचे आपण सभापती समजूया. आणि मग त्यांची स्वाक्षरी झाली की ते विधेयक जायचं शांतिरसपाशी आणि शांतिरस मग त्याला कायद्यात रूपांतरित, त्याच भाषेत त्याला आपण वचन म्हणू. मग जे काय आज 25,000 वचनं उपलब्ध आहेत, जेव्हा मी आत्ता जसं जातीवरचं वचन सांगितलं अशी जी वचनं निर्माण झाली, जसं की आता धनिक बांधती देवालय, गरीब मी काय करू, माझा देह हाची देवालय, खांब माझे पाय, मस्तक माझे सुवर्ण कलस हे कुडल संगम देवा, या वचनावर किमान 15 दिवस चर्चा झाली असेल. आणि चर्चा झाल्यानंतर ते फायनल करून मग ते बसवण्णाचं वचन असू देत किंवा कुठल्याही शरणाचं वचन असू देत, त्यावर चर्चा, चिंतन आणि त्यातनं मग वचन. आणि हे सगळी ज्या ठिकाणी ठरायचं त्याला अनुभव मंटप असं नाव दिलेलं आहे. अनुभव, आपले आपले अनुभव सांगणे. तर ते मंडप नाहीये, तर ते मंटप आहे. जसं की आता तुम्ही म्हणलात की प्रथम संसद म्हणजे फर्स्ट पार्लमेंट हे अनुभव मंटपच मानलं जातं आणि जेवढे साहित्यिक किंवा अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. विशेष असं महत्व काय सांगता येईल की प्रथम संसद हे अनुभव मंटपच आहे? हा, तर बरोबर आहे. मग आता संसदेमध्ये खरं तर लोकशाहीमध्ये संसद हे फारच प्रमुख हे असतं, कारण तिथं कायद्याची निर्मिती होते. आणि असं झालं पहा की सुरुवातीला तसं इंग्लंडला लोकशाहीची जननी म्हणतात, मी ते नाकारतो. माझं स्पष्ट मत आहे की इंग्लंड ही लोकशाहीची जननी नाही. आणि मग शेवटी पुरावा मागितला जातो. आम्ही तो पुरावा देऊ, भारत तो पुरावा देऊ शकतो. कारण त्या काळात काय झालं की इंग्रज हे साम्राज्यवादी राष्ट्र असल्यामुळं असं म्हटलं जातं की इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य मावळत नव्हता, सगळीकडे सत्ता त्यांचीच होती. पण 1314 मध्ये मॅग्ना कार्टा नावाची एक सनद पास करण्यात आली 1314 मध्ये. आणि त्या मॅग्ना कार्टामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री स्वातंत्र्य अशा पद्धतीचे काही लोकशाही मूल्ये त्या पहिल्यांदा त्या सनदमध्ये पास करण्यात आले जाहीररित्या. आणि पास झाल्यानंतर जगापुढं ते प्रेझेंट केलं इंग्लंडनी आणि सांगितलं की आम्ही सर्वप्रथम लोकशाहीची मूल्ये पास केलेली आहेत जाहीररित्या आणि म्हणून लोकशाहीची जननी हे इंग्लंड आहे. अशा पद्धतीची जनधारणा त्यांनी तो पुरावा दिलेला आहे. पण मी अभिमानानं सांगेन आणि सगळ्यांना भारतीयांना अभिमान वाटावा अशीच एक घटना घडली. ती घटना अशी होती की हे सगळं सांगत असताना आपल्या देशाचे प्रधानमंत्री
मागच्या 4 वर्षापूर्वी इंग्लंडला गेले. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवण्णाच्या स्टॅच्यूचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं आणि झाल्यानंतर तिथल्या मेयरनी त्यांना प्रश्न विचारला, मोदीजींना प्रश्न असा विचारला की महात्मा बसवण्णाच्या कार्यप्रणालीवर बरीच चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मोदीजीच त्यांना म्हणाले की इंग्लंड लोकशाहीची जननी म्हणतात, हे नेमकं कशाच्या आधारावर म्हणतात. त्यावेळेस त्यांना मेयरनी जो हे दाखला तो मॅग्ना कार्टाचं सांगितलं. मी जे आधी सुरुवातीला सांगितलं त्यांनी सांगितलं की मॅग्ना कार्टा 1314 मध्ये पास झालेला आहे आणि त्याच्या आधारावर आम्ही लोकशाहीची जननी म्हणून जगाच्या पुढं प्रेझेंट होतो. पण मोदीजी असं म्हणाले की असं असेल तर हे चूक आहे. हे धाडस केलं बरं का त्यांनी, त्यांच्या देशात जाऊन धाडस केलेलं आहे. तुम्ही जर स्टॅच्यू महात्मा बसवण्याच्या स्टॅच्यूचं अनावरण झाल्याचं जर स्पीच ऐकलं आदरणीय आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचं, तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, स्पष्ट. आणि मग ते असं म्हणतात की 1314 इथं मॅग्ना कार्टा पास होतो आहे, पण त्याच्या अगोदर 1400 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा नावाच्या एका ऐतिहासिक महापुरुषाने अनुभव मंटपाच्या माध्यमातून हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून इंग्लंड ही लोकशाहीची जननी नसून भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि त्या लोकशाहीचे जनक महात्मा बसवण्णा आहे. अशा पद्धतीचं मत एका आपल्या देशाच्या सर्वोच्च व्यक्तीनं म्हणणं आणि अशा ठिकाणी म्हणणं की ज्या ठिकाणी इंग्लंड लोकशाहीची जननी आहे असा मतप्रवाह होता आणि तिथं विरोध न होता तिथं समर्थन झालं आणि तिथं खऱ्या अर्थाने तसं विधेयक पारित करून त्या पद्धतीनं पुढे महात्मा बसवण्णा लोकशाहीचे जनक म्हणून आणि भारत ही लोकशाहीची जननी म्हणून आज जगाच्या समोर प्रेझेंट आहे. धन्यवाद सर. महात्मा बसवेश्वर हे अर्थमंत्री सुद्धा होते, तर मग महात्मा बसवण्णा यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची मांडणी नेमकी कशी होती? मला वाटतं आज भारतामध्ये जर कोण्या अर्थशास्त्राला महत्त्व द्यायचं असं ठरलं तर बसवण्णाचे आर्थिक मूल्ये आज आपल्याला दिशादर्शक ठरवू शकतात. कारण बघा, आपण खरंच पाश्चात्य अनेक, मी कोणाला कमी लेखणार नाही, परंतु आपल्याच मातीमध्ये काही ग्रेट विभूती होऊन गेल्या असतील तर त्यांच्या विचाराला पहिला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि असंच एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे महात्मा बसवण्णाचं. अर्थशास्त्रावर फार मोठं काम आहे महात्मा बसवण्णाचं. मुळामध्ये आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक समस्या देशाच्या समोर होत्या आणि देशाच्या समोर 3 अर्थव्यवस्था होत्या तशा. एक समाजवादी अर्थव्यवस्था होती, एक भांडवलशाही अर्थव्यवस्था होती आणि दुसरी मिश्र अर्थव्यवस्था होती. कोणती स्वीकारायची असा प्रश्न पडला आणि आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. अमेरिकेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, चीनमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. परंतु मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर खरंच भारताचा विकास झाला का असं जर आपण म्हटलं तर खरं तर विकास झाला नाही. आपला भारत आजही विकसनशील अवस्थेतच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही पोरांना अर्थशास्त्रामध्ये शिकवतो आहोत, भारत विकसनशील आहे, भारत विकसनशील आहे. विकसित कधी होणार? आणि मग जर चीन एकेकाळी मागास असलेलं राष्ट्र विकसनशील पण होतं आणि आज महासत्ता म्हणून विकसित पण होतं. अमेरिका तशीच आहे, रशिया तशीच आहे, मग भारत का नाही? कुठेतरी चुकलंय भारताचं. मग चुकलंय कुठं? तर भारताने जी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली त्या अर्थव्यवस्थेमध्ये खरं तर भारतातल्या महापुरुषांची अर्थप्रणाली जर आली असती तर भारताला एक चांगली दिशा भेटली असती. परंतु ती अर्थप्रणाली आली नाही. आम्ही लेकरांना शिकवतो की अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ आहेत. मला वाईट वाटतं एक भारताचा नागरिक म्हणून की 1823 मध्ये राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिणारे ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक होतात. याच्या अगोदर खरंच अर्थशास्त्रच नव्हतं का? भारत एवढा कंगाल देश होता का की भारतामध्ये अर्थतज्ञ जन्मलेच नाहीत? मग भारताची आर्थिक नीती कशी चालायची त्याच्या अगोदर? 16व्या शतकात शिवाजी महाराजाचं अर्थशास्त्र दिशादर्शक आहे आम्हाला. खरं तर 12व्या शतकात बसवण्णाचं अर्थशास्त्र दिशादर्शक आहे. आणि हे सगळं सोडून देऊन आम्ही एखाद्या व्यक्तीला अर्थशास्त्राचे जनक म्हणून आमच्या लेकरावर जेव्हा अभ्यासक्रमातून थोपवतो तेव्हा लेकरं प्रेरणा घेत नाही. आता आपण 2-3 व्याख्या बघूया. म्हणजे महात्मा बसवण्णाची व्याख्या किती परफेक्ट आहे आज सुद्धा ते आपल्या लक्षात येईल. ॲडम स्मिथ असं म्हणतात की जे शास्त्र संपत्तीचा अभ्यास करतं त्याला अर्थशास्त्र म्हणा. म्हणजे संपत्ती कशी येते, नैतिक मार्गाने येऊ द्या, अनैतिक मार्गाने येऊ द्या, संपत्तीचा अभ्यास झाला पाहिजे, बस अर्थशास्त्र एवढंच काम करतं. त्याच्या पुढे जाऊन 50 वर्षानंतर खरं तर जॉन रॉबिन्सन नावाचा अर्थतज्ञ झाला.
त्याला पण आपण डोक्यावर घेतलं बरं का, भारताने डोक्यावर घेतलं. आणि मग त्याची अशी व्याख्या आहे, थोडीशी प्रगल्भ व्याख्या, की माणसाच्या गरजा ह्या अमर्याद गरजा असतात. म्हणजे अमर्याद गरजा, मर्यादित साधने, परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होईल. ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये सुद्धा खूप मोठा गोंधळ दिसतो. आता महात्मा बसवण्णाची व्याख्या काय आहे? महात्मा बसवण्णा असं म्हणतात की कायकाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करा, पण कायक असं असलं पाहिजे जे समाजहिताचं असलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे. कायक झालंच पाहिजे, प्रत्येकाने कायक केलं पाहिजे, पण ते समाजहिताचं. मग याचा अर्थ दारू व्यवसाय समाजहिताचा आहे का? म्हणजे महात्मा बसवण्णा स्वीकारायचं म्हटलं की याच्यावर बंदी येते. म्हणून काही लोकांना, राजकीय लोकांना ते नको असतं, कारण मलिदाचं सगळा अशाच व्यवसायामध्ये भेटत असतो यांना, आणि त्याच्यामुळे महापुरुष का घेत नाही त्याचं कारण तिथं आहे. तर कायकाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करा आणि दासोहाच्या माध्यमातून समतामूलक समाजाची निर्मिती करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे इथं 3 गोष्टी येतात, एक कायक, दुसरं दासोह आणि तिसरं समता. मग आज आपल्या देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित झाली का असं जर म्हणलं तर आपल्या देशाची 90% संपत्ती फक्त 5% लोकांकडे आहे आणि बाकीची 10% संपत्तीमध्ये 55% लोक खेळत आहेत. मग यातून आपल्याला लक्षात येतं की कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक म्हणून महात्मा बसवण्णा देशाच्याच नव्हे जगाच्या पुढे प्रेझेंट झाले पाहिजे. एक वचन आहे हो बसवण्णाचं, त्याच्यामधून बघा कशा पद्धतीची धारणा आहे बसवण्णाची. बसवण्णा त्या वचनामध्ये असं म्हणतात, फार जगप्रसिद्ध वचन खरं तर ते असायला हवं आणि आपल्या अर्थव्यवस्थेचं ब्रीदवाक्यच त्या वचनामधलं घोषवाक्य बनलं पाहिजे. महात्मा बसवण्णा असं म्हणतात की शरणांची निद्रा हाची जप पहा, शरणांचे जागरण ही शिवरात्र पहा, शरणांची वाणी शिवतत्व पहा, शरण चाललेली भूमी पवित्र क्षेत्र पहा, कुडल संगम देवाच्या शरणाची काया हाची कैलास पहा. किती सुंदर वचन आहे. बसवण्णा स्पष्ट सांगतात, ज्या काळात बघा 12व्या शतकामध्ये रोमन असेल, ग्रीक असेल किंवा पाश्चात्य संस्कृती कष्ट करणाऱ्या माणसाला मूर्ख म्हटलेलं आहे, कष्ट करणाऱ्या माणसाला नालायक म्हटलेलं आहे, कष्ट करणाऱ्या माणसा एवढा म्हणजे त्याला टाकाऊच समजलेला आहे. आणि बसवण्णा काय म्हणतात की नाही, माणूस हा शोभून दिसतो तो फुलाच्या हाराने नव्हे तर श्रम केलेल्या घामाच्या धाराने. मग ही जी तत्वप्रणाली आहे यातून आपल्याला लक्षात येतं की महात्मा बसवण्णाचं अर्थशास्त्र खूप आवश्यक आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की या देशाला विकसनशीलवरून विकसितकडे न्यायचं असेल तर महात्मा बसवेश्वराचे तत्व आपल्या अर्थसंकल्पामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. म्हणून मी केंद्र सरकारचं खरं तर अभिनंदन करतो की थोडं का असेना त्यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बसवण्णाच्या 2 कन्सेप्ट घेतलेल्या आहेत, एक कायक आणि दुसरी दासोह स्पष्टीकरणासहित घेतलेले आहे. ही चांगली गोष्ट आहे, जे चांगलं त्याचं आपण अभिनंदन मोठ्या मनाने केलं पाहिजे. पण जास्तीच्या प्रमाणात ते येणं गरजेचं आहे. तेवढं काम झालंय बसवण्णाचं. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 800 वचनं तरी 25,000पैकी असे आहेत पहा की ते एक एक सिद्धांत ठरू शकतात. जसं मागणीचा नियम आहे, पुरवठ्याचा नियम आहे, तशा पद्धतीनं बसवण्णाचा एक एक वचन हे एक प्रारूप होऊ शकतं, वचनाचं प्रारूप. त्याच्यावर स्पेशल असं विश्लेषण झालं पाहिजे, त्याच्यावर विचार झाला पाहिजे. कारण मेक इन इंडिया जे आपण म्हणतो ना, ते मेक इन इंडिया 12व्या शतकामध्ये बसवण्णाने 18 पगड जातीला घेऊन तयार केला होता. चांभार असेल, कुंभार असेल, सगळी माणसं ह्या कल्याणच्या धर्तीवर आले होते. त्यांनी आपले आपले कायक केले, आपले आपले व्यवसाय केले. श्रमप्रतिष्ठा एवढी होती बसवण्णाच्या काळामध्ये की बसवण्णा स्पष्ट सांगतात, जो माणूस आयतखाऊ आहे तो खरा राष्ट्रद्रोही आहे. आज आपण राष्ट्रद्रोही कोणाला म्हणतो? आज आयतखाऊ कोण आहे? मग सनातनी व्यवस्थेमध्ये गरिबाच्या रक्तावर जगणारी काही भटपुजारी होते जे काम करतच नव्हते, पण त्यांची पोटं मात्र समोर आली होती. मग ह्यांना बसवण्याने ताशेरे वळले, नाही तुम्ही काम केलं पाहिजे, तुम्ही श्रम करा आणि मग धार्मिक कार्य करा. तुम्ही श्रम करा, धर्माचं तत्वज्ञान सांगा. बसून तुम्ही तत्वज्ञान सांगू शकत नाही. काहीच न करता तुम्ही जर काही करण्याचा प्रयत्न, धर्म सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर तो धर्म नव्हे. म्हणून खुद बसवण्णा धर्म पण सांगतात, तत्व पण सांगतात, कायक पण करतात. दिवसभर कायक करून अनुभव मंडपामध्ये संध्याकाळी बसवण्णा अशा पद्धतीचं हे करत होते. मग हा श्रमप्रतिष्ठेचा मुद्दा आपल्या देशात आज उत्पन्न झाल्याशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही.
आपल्या देशातली आजही जवळपास 45% जनता ही आयत खाऊ आहे. गावात सुद्धा बघा तुम्ही, खेड्यामध्ये एखादं असं भारीचा कपडा लिहून उगं फिरत असेल गावामध्ये तर तो प्रतिष्ठित समजला जातो. आणि शेतात काम करणारा एखादा कष्टकरी असेल तर त्याला तुच्छ समजला जातो, त्याला मान सन्मान दिला जात नाही. तर मान सन्मान त्यांना अगोदर दिला पाहिजे जे खरं कष्ट करतात, जे काम करतात, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि जे काम करत नाहीत गावामध्ये त्याला तुम्ही तिरस्कारानं बघा, ते कामाला लागतं, त्याला मान सन्मान द्यायचा नाही, त्याला जवळ बोलवायचं नाही. अशा माणसांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणणं हेच खरं योग्य आहे, हे बसवण्णाच्या तत्वामध्ये बसतं. आणि म्हणून महात्मा बसवण्णा हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक आहेत. आणि माझं स्पष्ट मत, ज्या पद्धतीनं रेडिओचं ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, ज्या पद्धतीनं दूरदर्शनचं ब्रीद वाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम, ज्या पद्धतीनं भारतीय न्यायव्यवस्थेचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, त्याच पद्धतीनं भारताच्या अर्थव्यवस्थेचं ब्रीद वाक्य हे काय कवे कैलास, ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपला देश हा आर्थिक महासत्ता झालेला दिसेल. धन्यवाद सर. एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणलात की महात्मा बसवेश्वरांचे जवळपास 25,000 वचन निर्माण आज उपलब्ध आहेत. तर नेमकं वचन म्हणजे काय आणि त्याला वचनच असं नाव कशामुळे देण्यात आलं, किंवा त्या वचनांची निर्मिती कशी झाली ते थोडक्यात. तर आता कोणतं तरी नाव देणं हे योग्यच होतं. आणि हे खरं आहे की 12व्या शतकाच्या अगोदर जी काही रचना होती त्या रचनेमध्ये पण ही रचना परंपरा होती, हे साहित्याचा प्रकार आहे. जसं आपल्या इकडे अभंग आहे. आता तुम्ही मराठी साहित्यातले आणि पत्रकारितेतले असल्यामुळे तुम्हाला निश्चित ते माहिती आहे आणि महाराष्ट्राला पण माहिती आहे की संत परंपरेमध्ये अभंग येतो. जसं की आता तुकाराम महाराजांनी मोठा 4,500च्या वर अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण तुकाराम महाराजांचा अभंग आहे पहा, जीवनाचं सार सांगत असताना, आल्यानु संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धारा पांडुरंगा, धन कुबेराचे मन काळाचे तर मानवाचे काय आहे, देता देव देता नेता निमित्ता निमित्ताचा देह केला सरे प्राणी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडीसी. ही आहे अभंग रचना. ज्ञानेश्वरांनी जे लिहिलंय त्याला आपण ओवी म्हणू शकतो. आता विश्वात्मके देवेणे वाग्यज्ञ तो सावे, तो सुणी मज द्यावे पसाये दाणे, हे ह्या ओवीमध्ये येतं. जे महात्मा फुलेंनी लिहिलंय पहा, ते अखंड हा साहित्य प्रकार आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. तो अखंड आहे. भारुडे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. एकनाथ महाराजांचे भारुडे आहेत, नामदेव महाराजांची गवळणी आहेत, एकनाथ महाराजांनी पण गवळणी लिहिलेले आहेत. हे सगळे साहित्यातले जसे प्रकार आहेत तसं कन्नड साहित्यामधला सर्वोच्च सुप्रसिद्ध असा प्रकार म्हणजे वचन आहे. आणि मग बसवण्णाने त्या प्रकाराला धरलं. आणि वचनं बघा, काही गद्यामध्ये आहे, काही पद्यामध्ये आहे, काही 4 ओळीचे सुद्धा आहे. सर्वज्ञाचं एक वचन आहे, खोटे बोलून नास कारे पाहता, लिंगायताचा करता बसवण्णाचा आहे. 2च ओळीचं वचन आहे. आणि काही वचनं 4-4 पेजेसचे आहेत, गद्य पद्यामध्ये वचनं आहेत. आणि अशी वचनाची रचना त्या काळामध्ये सर्वसामान्य लोकप्रिय साहित्याचा प्रकार होता. आणि तोच प्रकार बसवण्णाने उचलला आणि एका वेगळ्या उंचीवर त्या साहित्याला बसवण्णाने घेऊन गेला. धन्यवाद सर. असं सांगितलं तुम्ही सुद्धा आणि अभ्यासात सुद्धा आहे की अनुभव मंडप जे होतं त्यामध्ये 770 शरण आणि शरणी एकत्र येऊन काम करायचे. तर ते कुठून आलेले शरण शरणी होते का ते स्थायिक कल्याणमधलेच होते? 770 शरणीपैकी म्हणजे शरण आणि शरणीपैकी 700 हे शरण होते. म्हणजे शरण आणि शरणी, पुरुष त्याला शरण म्हणायचे आणि जे स्त्रिया होत्या त्यांना शरणी म्हटल्या जायचं. आणि 700 ह्या शरण होते आणि 70 ह्या शरणी होत्या, स्त्रिया होत्या. त्यापैकी जवळपास 33 ते 34 शरणींचं वचन साहित्य आज उपलब्ध आहे. तर निश्चितच तुमचं मत अगदी बरोबर आहे. भारताच्या संसदेमध्ये आज कुठले स्थानिकचेच फक्त खासदार आहेत का? भारताच्या संसदेचा जर विचार केला आपण तर संपूर्ण 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशामधून प्रतिनिधी तिथं आलेले आहेत आणि तिथं कायद्याची निर्मिती होते. तसं अनुभव मंडप ही संसद होती आणि तिथं येणारे जे प्रतिनिधी होते तेव्हाचा जर आपण हिंदुस्थानचा पूर्ण नकाशा बघितला, जुना नकाशा बिलकुल पाहायचा, त्याच्यामध्ये नेपाळ होतं, बांगलादेश होतं, इकडं पाकिस्तान होतं, तिकडं अफगाणिस्तान होतं आणि हे पूर्ण अटॅच होतं. हा पूर्ण भारताचा जुना नकाशा होता. आणि बसवण्णाच्या काळामध्ये
बघा, कोणतं ट्विटर नव्हतं, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, कुठलेही प्रसारमाध्यमे नव्हते, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती. अशा काळामध्ये वेगवेगळ्या भागातून आपल्याला शरण अनुभव मंटपात आल्याचं दिसतं. जसं की मरुळ शंकुरदेव नावाचा एक शरण होता आणि हे त्या काळातले त्या परिसरातले अतिशय प्रसिद्ध असे अध्यात्मातले सर्वोच्च व्यक्ती होते बरं का. अध्यात्मातले सर्वोच्च व्यक्ती होते. अफगाणिस्तानमधून मरुळ शंकुरदेव आले. हे सुफी संत होते त्या काळात. म्हणजे जवळपास तिथला जो काही परिसर आहे, एक राज्यच पकडू आपण, त्या राज्याचंच ते आध्यात्मिक प्रतिनिधित्व करत होते. ते मरुळ शंकुरदेव अनुभव मंटपामध्ये आले. त्यानंतर बोंता देवी म्हणून काश्मीरमधून अनुभव मंटपात आली. राजा भूपाळ हा काश्मीरचा राजा आहे आणि हा काश्मीरचा राजा म्हणजे जम्मू आलं, काश्मीर आलं, आजूबाजूचे सगळे पाकिस्तान आलं, ह्या सगळ्या भूप्रदेशाचा राजा भूपाळ आहे. आणि तो राजा भूपाळ सुद्धा अनुभव मंटपामध्ये येतो. चोळ राज्याचा मातंग चनैया हा चोळ राज्याचा प्रतिनिधी आहे. म्हणजे प्रत्येक प्रांतामधून एक प्रतिनिधी आल्याचं आपल्याला दिसतं. महाराष्ट्रातून उर्लिंग पेद्दी हा खरं तर आंध्राचा होता, महाराष्ट्रामध्ये स्थायी होता तो. उर्लिंग पेद्दी महाराष्ट्रातून प्रतिनिधी गेले, उर्लिंग देव गेलेले आहेत, शरण सुरैया गेलेले आहेत महाराष्ट्रातून. सोलापूरचे सिद्धयोगी सिद्धरामेश्वर हे शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरहून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. अल्लम प्रभुदेव कर्नाटकामधून प्रतिनिधित्व करतात. केरळमधून काही शरण गेल्याचे आपल्याला दिसतात. अगदी नेपाळच्या बॉर्डरवरून शरण तिथं गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत संपूर्ण दक्षिण आशिया खंडामधून अनुभव मंटपामध्ये त्या काळातले प्रतिनिधी गेले होते आणि त्या प्रतिनिधींनी जे काही वचनं निर्माण केली ते त्या काळातले कायदे होते असं आपण म्हणू शकतो. असंही साहित्यामध्ये वाचलेलं आहे की डाकू चोरांचं सुद्धा हृदय परिवर्तन झालेलं आहे. तर डाकू व चोराचं जे हृदय परिवर्तन केलेलं आहे ते नेमकं घटना काय होती? आपण 21व्या शतकामध्ये त्याचा थोडासा हे लावणं गरजेचं आहे मला वाटतं. आणीवार्थ लावला तर ते सोपं जातं आपल्याला. कारण बघा, जी माणसं व्यवस्थेविरुद्ध लढा देतात, जी माणसं इथल्या कर्मट व्यवस्थेविरुद्ध ताट मानेनं, स्वाभिमानानं समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, माणसामध्ये अस्मिता निर्माण करतात, त्या माणसाला आज तागायत मारण्याचं कारस्थान झालेलं आहे. त्यांच्या हत्या झालेल्या आहे. त्यांचा एक छळ झालेला आहे. तुम्ही इसवी पूर्व काळामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या सोबत असलेल्या भिक्खूची, लाखो भिक्खूंची हत्या झालेली आहे. मुनींची हत्या झालेली आहे. कल्याण क्रांतीमध्ये शरणांची हत्या झालेली आहे. मग संत तुकाराम महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा ज्यांनी ज्यांनी व्यवस्था परिवर्तनाचे लढे दिलेत बघा, त्या सगळ्यांच्या हत्या झाल्याचं आपल्याला दिसतं. आज 21व्या शतकापर्यंत या तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. मग आता तेव्हा तर बसवण्णाचं कार्य हे जाती अंताच्या विरोधात आहे, विषमतेच्या विरोधात आहे. त्या काळातल्या कर्मट देवादी परंपरा ज्या होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्यांच्या विरोधात आहे. उपास तपास वर्त वैकल्याच्या विरोधात आहे. मग ह्या व्यवस्थेवर जे आधारित ज्यांची पोटं होती ती व्यवस्था खरं तर त्यांचा उद्रेक झाला. त्यांच्यामध्ये चर्चा व्हायला लागली की बसवण्णाचं हे कार्य थांबलं पाहिजे. पण खुद राज्याचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना कोणी सांगायचं? मग तेव्हा कधी कधी बघा, इथं मला स्पष्टपणे सांगायचं आहे, सर्व माझ्या बांधवांना सांगायचं आहे की महापुरुषांना 3 पद्धतीनं छळण्यात येतं. पहिली पद्धत असते, पहिलं त्यांना बदनाम करायचं. दुसरी पद्धत असते, त्यांना मग धमकी द्यायची. म्हणजे बदनाम करून सुद्धा जर ते थांबले नाहीत कार्य करायचं तर मग धमकी द्यायची. धमकी देऊन सुद्धा त्यांचं कार्य सुरूच आहे, मग हत्या करायची. ह्या 3 स्टेप आहेत त्यांच्या. आणि आपल्या भारतामध्ये अवैदिक परंपरेमधले जेवढे महापुरुष आहेत त्यांना या 3 स्टेपमधून जावं लागलंय. तुम्ही इतिहास काढून बघितलं की आपल्याला लक्षात येतं. आणि मग बसवण्णाचं तसंच झालं. दोन्ही स्टेप बसवण्णाला काही करू शकत नव्हत्या. धमकीचा प्रश्न नव्हता, त्यासोबतच बदनामीचाही प्रश्न नव्हता. आता होतं ते सुपारी देणे. मग त्यांनी आता प्रधानमंत्र्याला मारायचं म्हटलं तर डाकू पण तसाच पाहिजे ना. चिल्लर डाकू थोडंच जमणार आहे, डाकू पण मोठा पाहिजे. शोध घेतला त्या सनातनी व्यवस्थेने आणि भद्र नावाचा त्या काळामध्ये डाकू होता. आणि तो डाकू या ह्याच्यावर पहिल्या प्रथम जगद्गुरू डॉक्टर माते महादेवी यांनी खूप सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे या प्रसंगाचं. विश्वगुरू नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये हा प्रसंग खूपच अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर माते महादेवी यांनी लिहिलेला आहे. तो प्रसंग असा आहे की भद्र याला बोलवण्यात आलं, त्याला सुपारी देण्यात आली. सुपारी दिलेल्यांची सुद्धा नावं
पूर्णतः वैदिक व्यवस्थेतले आहेत. आणि मग हे भद्राने वेळ ठरवली. भद्र हातामध्ये हत्यार घेऊन बसवण्याला मारण्यापूर्वी तो पूर्ण त्या महामणेची रेकी करतो. आजच्या काळामध्ये आपण त्याला तो शब्द वापरतोय, बाबा ते सगळी पाहणी करतो अगोदर, कुठं झोपतात बसवण्णा, कशा पद्धतीनं त्यांची व्यवस्था आहे, त्यांचं शेड्यूल काय आहे. त्यांच्या लक्षात येतं की ह्या राजवाड्यामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी बसवण्णाचं ते झोपण्याचं ठिकाण आहे. आणि मग अंधाराचा फायदा घेऊन हा हत्यार घेऊन तिथं जातो आणि मारणार पहा. त्याच क्षणाला खरं तर चंद्रप्रकाश, चंद्राचा जो प्रकाश आहे खिडकीतनं बसवण्णाच्या चेहऱ्यावर पडतो. आणि तुम्ही आजही बघा पहा, बसवण्णाचं प्रतिमा जर बघितली आपण तर फारच लोभक अशी प्रतिमा आहे. चेहरा बघितला की मन अगदी प्रसन्न होतं. एवढा असा सुंदर रेखीव बसवण्णाचा आजचा चेहरा आणि तसाच होता. आणि प्रकाश पडल्यानंतर त्या भद्राला एकदम वाईट वाटलं की आपण कोण्या माणसाला मारतो आहोत. या माणसानं खरं तर समाज परिवर्तनाचं काम हाती घेतलेलं आहे, समतेचं काम हाती घेतलेलं आहे. आपल्यासारख्या असंख्य माणसाला या माणसाने माणूस नावाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि मग अशा माणसाला आपण मारायचं. आणि त्या क्षणाला त्याचं हृदय परिवर्तन होतं. त्याच्या हातामधलं हत्यार गळून पडतं. गळून पडल्यानंतर बसवण्याला जाग येते आणि बसवण्णा जाग आल्यानंतर लगेच म्हणतात, अरे भद्रा, म्हणजे नाव तर माहिती नव्हतं, पण अरे कोण तू, तुला काय मदत पाहिजे. त्यावेळेस तो भद्र म्हणतो की माफ करा बसवण्णा, आणि मी तुम्हाला मारण्याची सुपारी घेतली होती, तुम्हाला मारण्यासाठी आलो होतो, पण माझ्यानं ते धाडस झालं नाही. होत असेल तर मला माफ करा, अन्यथा हेच हत्यार घेऊन माझं शिरकलम करा. बसवण्णा उठले. आता मला सांगा, राज्याचा प्रधानमंत्री आहे बसवण्णा, त्याच क्षणाला शिरकलम केलं असतं तर काय गुन्हा दाखल झाला असता का बसवण्णावर? नाही, कारण मारायला गेलेला व्यक्ती आहे ना तो. पण महापुरुष फार मोठ्या अंतकरणाचे असतात. आपण त्यांचं उगं थोडं जरी नखा इतकं जरी कार्य आपल्या अंतकरणात रुजवलं तर आपलं आयुष्य खूप आनंदी जगू शकतो आपण. थोडंसं, फार जास्त नाही. कुणीच बसवण्णा होऊ शकत नाही, परंतु उगं थोडं जरी आपण घेतलं आचरणामध्ये तर आपल्या आयुष्यातले बरेच नाही सगळेच प्रश्न मिटू शकतात. आणि मग त्या भद्राला त्यांनी आपल्या हृदयाशी लावलं आणि सांगितलं की अरे तू डाकू नाही आहेस, तू मला मारायला आलेला नाही आहेस, तू माझा अंगरक्षक आहेस. आणि मग बाहेर जाऊन त्यांनी लोकांना सांगितलं नाही की हा भद्र मारायला आला होता म्हणून. त्यांनी सांगितलं हा आजपासून अंगरक्षक म्हणून मी त्याची नेमणूक केलेली आहे. आणि तोच भद्र पुढे मग वीरभद्र म्हणून प्रसिद्ध होतो. अशा पद्धतीची एक लोककथा पुराणामध्ये आपल्याला सापडते. धन्यवाद सर. नक्कीच डाकू आणि चोरांचं हृदय परिवर्तन झालं. त्याच प्रकारे 12व्या शतकामध्ये सुद्धा वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यांचंही हृदय परिवर्तन महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने झालं. तर ते कशा प्रकारे झालं, ते प्रसंग काय होते एक प्रकारचे? आता खरं तर स्त्री समानतेचा आणि सन्मानाचा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा पहिलं भारतातले पुराण वाचले पाहिजे आपण. तेव्हा आपल्याला स्त्रीबद्दलचं महत्त्व, म्हणजे स्त्रीवर किती हीन भावनेनं लिखाण झालेलं आहे ते लक्षात येतं. पहा, म्हणजे जोपर्यंत आपल्याला स्त्रियांबद्दल आधीची व्यवस्था कशी स्त्रियांना अन्याय अत्याचार करत होती ते जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आजच्याही स्त्रीला प्रेरणा भेटणार नाही. आणि बसवण्णाच्या काळात तर एवढी वाईट अवस्था होती की संपूर्ण स्त्री जात ही वर्तवैकल्य, उपास तापास ह्याच्यामध्ये पूर्णतः गुरफुटून गेलेली होती. खरं तर अनेक पुराणामध्ये स्त्रियांना परमार्थातली धोंड म्हटलेलं आहे, स्त्रियांना पापी म्हटलेलं आहे, स्त्रियांना निरर्थक म्हटलेलं आहे. हा, एकीकडे स्त्रियांचा नावारूपाला सन्मान आहे बरं का. म्हणजे कसा की पैशाची देवता म्हणजे लक्ष्मी, स्त्रीचं प्रतीक, विद्येची देवता म्हणजे सरस्वती, स्त्रीचं प्रतीक, शौर्याची देवता म्हणजे कालिका, दुर्गा, स्त्रीचं प्रतीक. हे फक्त नाव किंवा भारत माता एवढा शब्दानं सन्मान दिला म्हणजे स्त्रीचा सन्मान होत नाही. तर बसवण्णाच्या जीवनचरित्राचा जेव्हा भाग पाहतो आपण तर त्या काळामध्ये स्त्री सन्मानता किंवा स्त्रीला त्या बंधनातून मुक्त करणारं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा बसवण्णा आहे. अनेक स्त्रियांना त्यांनी अनुभव मंटपात घेतलं. आपण आत्ताच पाहिलं. नुसतं घेतलं का त्यांनी? नाही. ह्या स्त्रिया कोण होत्या? ह्या स्त्रिया अतिशय ज्यांचं अस्तित्व नव्हतं, ज्यांची ओळख नव्हती, अशा स्त्रिया अनुभव मंटपामध्ये आल्या. आणि या अनुभव मंटपामध्ये आल्यानंतर सत्यक्का नावाची शरणी आहे अनुभव मंटपामध्ये. ही सत्यक्का रस्ता झाडते. हा रस्ता झाडणाऱ्या स्त्रीला काय केलं मग? आजच्या भाषेमध्ये खासदार केलं. आज जे म्हणतो ना आपण लोकशाही प्रगल्भ झाली, 72 वर्ष झाली लोकशाहीमध्ये, पण आज किनवटमध्ये एका राजकीय कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तो आत्महत्याच्या चिठ्ठीमध्ये, कारण माणूस मरताना खोटं बोलत नाही, रावण सुद्धा खोटं बोलला नाही, तर मग हा माणूस मरताना
चिठ्ठीवर लिहितो आहे की या देशामध्ये जात आणि पैशावरून राजकारण केलं जातं आणि ह्या दोन्ही गोष्टी माझ्यापाशी नाही आहेत म्हणून मी आत्महत्या करतोय. हे ज्वलंत उदाहरण आजच्या राजकीय लोकांना फार मोठी चपराक आहे. आणि भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे होऊन सुद्धा आमची लोकशाही म्हणावी तशी प्रगल्भ झाली नाही आणि महापुरुषांना अपेक्षित असलेलं स्वप्न अजूनही पूर्ण झालं नाही, त्याचं हे उदाहरण आहे. आणि मग त्या काळामध्ये महात्मा बसवण्णांनी स्त्रियांना अक्षरशः सत्याक्काचं सांगितलं मी, मुक्ताक्का नावाची एक शरणी आहे, बांबूचं काय करणारी शरणी आहे, म्हणजे हे सगळे 18 आलुतेदार 12 बलुतेदार ह्या शरणी अनुभव मंटपामध्ये येत होत्या. त्यामुळे तर बसवण्णाचं एक निरीक्षण असं होतं की वेश्या व्यवसाय करणारे सुद्धा खूप स्त्रिया तत्कालीन काळामध्ये होत्या आणि मग देह विक्री करायच्या त्या. बसवण्णांनी चिंतन केलं, बाबा ह्या देह विक्री का करत असतील, कारण कुठलाच व्यवसाय नसेल आणि पोट भरण्यासाठी दुसरं कुठलं साधन नसेल आणि सरजमदार असतील किंवा आजूबाजूचे जे काही मोठे मोठे जमीनदार आहेत ते अशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळी लालूच दाखवून त्या देह विक्रीला प्रोत्साहन देत होते. बसवण्णाला वाटलं की नाही, आपण याच्यावर पण काम केलं पाहिजे. आणि बघा किती स्त्री सन्मान आहे की सुळे संकवा नावाची एक स्त्री वेश्या व्यवसाय करणारी बसवण्णाच्या सानिध्यात येते. बसवण्णा त्यांना सांगतात, सुरुवाती त्यांचा संवाद असा आहे की सुळे संकवा बसवण्णाला असं म्हणते की बसवण्णा तुम्ही म्हणत आहात खरं आहे, पण आम्हाला समाज स्वीकारेल का, कारण आम्ही चारित्र्यहीन आहोत. त्यावेळेस बसवण्णांनी सांगितलं, अक्का पहा, अक्का तू चारित्र्यहीन नाही आहेस. चारित्र्यहीन फक्त स्त्रीच असते का, चारित्र्यहीन पुरुष सुद्धा असतात. कारण तुझ्या पदराला हात लावणारा पुरुषच जन्माला आला नसता तर तुझा पदर चारित्र्यहीन झाला असता का. तुझं सील कुणीतरी बदनाम करण्यासाठी इथं जन्माला आला, तो पुरुष सुद्धा चारित्र्यहीन असतो. मग आज तागायत कधी आत्ता सुद्धा 21व्या शतकामध्ये पुरुषाला चारित्र्यहीन म्हटलेलं कुठं ऐकलं का तुम्ही, बातमीमध्ये येतं का कुठं, नाही येत. म्हणजे त्यावेळेस बसवण्णांनी सांगितलं की पुरुषच म्हणजे चारित्र्य संपन्न असतात असं नाही, ते पण चारित्र्यहीन असतात. वाईट काम केल्यानंतर ते पण चारित्र्यहीन होतात. म्हणून मग सुळे संकवाचं हृदय परिवर्तन झालं. तिच्या लक्षात आलं की ह्या युग पुरुषाच्या सावलीमध्ये आपण सन्मानानं जगू शकतो. आणि नुसतं अनुभव मंटपात आली नाही, तिनं वचनं लिहिली. वचनं आजही उपलब्ध आहेत सुळे संकवाचे. आणि नुसती वचनं लिहिली नाही तर जसं बाकीच्या स्त्रियांना सन्मान होता तसाच सगळ्या 770 शरणांनी सुळे संकवाचा सन्मान केला. आणि ही सुळे संकवा ही 10,000 वेशेचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजे सुळे संकवा म्हणजे एकच वेशेचं हृदय परिवर्तन केलंय बसवण्णांनी नाही. खासदार किती लोकांचं प्रतिनिधित्व करतो, तेवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे ही सुळे संकवा आहे. आणि म्हणून जवळपास 10 ते 12,000 वेशांचं हृदय परिवर्तन बसवण्णाच्या त्या छत्रछायेखाली झालं. ह्या सगळ्या महिला दुसरं काम करायला लागल्या. बाकीचं सन्मानाचं काम बसवण्णांनी त्यांना दिलं. म्हणजे नुसतं समस्या मिटवली नाही तर त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला काम देऊ. आणि मग कोणी रस्ता झाडायचं काम करायला लागलं, कोणी बांबू म्हणजे जे काय मेक इन इंडिया म्हणतो आपण त्या पद्धतीनं ते काम करायला लागले. आणि वेश्याचा जो काही मोठा प्रश्न होता गंभीर, तो बसवण्णांनी खऱ्या अर्थाने पूर्णतः नष्ट केला. आज डान्स बारवर अजूनही बंदी घालत असताना सरकार हे करत आहे, विचार करतो आहे. दारूवर बंदी नाही अजून. बिहारसारखं गरीब राष्ट्र बसवण्णाच्या विचाराची प्रेरणा घेतं आणि तिथं दारूबंदी होते. पण महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचा आम्ही एकीकडं डांगोरा पेटायचा आणि दुसरीकडे मात्र दारूबंदीच्या वेळेस त्यांना पैसा आठवतो. पैसा महत्त्वाचा नाहीच आहे, महत्त्वाचा आहे चारित्र्य, महत्त्वाचा आहे देशाचा नैतिक विकास. आणि संस्कारमय राज्य घडवायचं असेल तर आम्हाला वाईट गोष्टी बंद करताच आल्या पाहिजे. असे ऐतिहासिक निर्णय आम्हाला घेता आले पाहिजे जे बसवण्णांनी घेतले होते. त्या काळात त्यांनी मांस विक्री करणाऱ्यावर बंदी घातली बसवण्णांनी. नाही, आहार आपला हा शाकाहाराचा आहार आहे, तुम्ही अन्नधान्यामध्ये वाढ करा आणि ते शाकाहार करा, दारूच नाहीच. अशा अनेक गोष्टी ज्या अनैतिक प्रमाणे चालत होत्या त्या सगळ्या महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये बंद केल्या. आणि म्हणून कल्याण राज्य नावातच कल्याण होतं. आणि म्हणून बसवण्णांनी खरंच जे आपण स्वर्गाचं सुख नुसतं पुराणात वाचतो, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि मेलेला माणूस खाली येत नाही, स्वर्ग कोणी पाहिलाय का, मी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. आपल्या न्यूजच्या माध्यमातून तीही बातमी जाऊ द्या खरं तर, कारण स्वर्ग कोणी पाहिलाच नाही. मग स्वर्ग नरकाची भीती दाखवून समाजाला खऱ्या अर्थाने गंडवण्याचं काम आजही होतंय. पण बसवण्णा म्हणाले की स्वर्ग नरक नेमकं कुठं आहे. ते म्हणतात सत्य बोलणे हाची स्वर्ग आहे, असत्य बोलणे हाची नरक आहे, आहो म्हणणे हाची स्वर्ग आहे,
आरे मनणे हाची नरक आहे, सदाचार हाची स्वर्ग आहे, अनाचार हाची नरक आहे, कुडल संगम देवा त्यासाठी तुमचे चरण आणि माझं मन साक्षी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी महापुरुषांच्या चरित्रातून आपण घेतल्या पाहिजे. आणि हे चरित्र जर खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमात आलं, लहान लेकरांच्या समोर उभं राहिलं तर खूप मोठा बदल होऊ शकतो. काय पाहिजे हो? वेशाचं हृदय परिवर्तन, चोराचं हृदय परिवर्तन, दारुड्यांचं हृदय परिवर्तन, मारेकऱ्याचं हृदय परिवर्तन, अजून असे हृदय परिवर्तन कित्येक जणांचे वेगवेगळ्या पद्धतीनं झालेले आहेत. मग आज आपण तर माणूस आहोत, आपण तर बऱ्यापैकी सज्जन माणूस आहोत. मग आपलं तर हृदय परिवर्तन होतच होतं. म्हणून महापुरुषांचे विचार मग अतिशय गरजेचे आहेत. धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न जो तुमच्या बोलण्यातूनच निर्माण झालाय की दारुड्यांचं सुद्धा, दारू विक्री करणाऱ्यांचं सुद्धा हृदय परिवर्तन झालं आणि साहित्यामध्ये असं आहे की तो पाणी ताक असं दूध दही विकायला लागलं. ते एक छोटासा प्रसंग सांगा. हा, एक मारैया म्हणून शरण आहेत आणि ते आधी दारूचा व्यवसाय करायचे. ते मोहाची दारू वगैरे करायचे, दारू काढून विकायचे. अनेक लोकांना त्यांनी व्यसनी बनवलं, पण ते खुद निर्व्यसनी होते. बरं, हे लई मस्तच असते हे. म्हणजे आपण लोकांना व्यसनी करून टाकायचं, लोकांना बिघडून टाकायचं आणि आपण मात्र मस्त राहायचं. म्हणजे दारूचे जेवढे दुकानदार आहेत ना, ते मला वाटतं ते जवळपास 100% निर्व्यसनीच असतील. त्यांच्या जवळ असून ते घेत नाहीत. म्हणजे त्यांचा तर अभ्यास, संशोधन करायला पाहिजे त्यांचं. आणि बाकीचे मात्र लोळतात. लक्षात घ्या. तर मग हा जो त्या काळातला तो दारू विकणारा चिकय्या आहे, तो ते बसवण्णाच्या सानिध्यात गेला आणि बसवण्णाने सांगितलं की बाबा तू हे का करतो आहेस? हे करू नको, कारण हे समाजहिताचं नाहीये. त्यातून पैसे तुला 4 कदाचित भेटत असतील. अरे पण किती जणांचा संसार उद्ध्वस्त होतो ह्याच्यातून. किती जणांच्या बायकांचं सौभाग्याचं लेणं समजल्या जाणारं कुंकू पुसल्या जात आहे. किती जणांची पोरं अक्षरशः रस्त्यावर येत आहेत. हे सगळं पाप, याची तुला भीती वाटत नाही का? तेव्हा तो म्हणतो की माझं घर चालवण्यासाठी मला दुसरा कुठलाही व्यवसाय नाहीये आणि या व्यवसायातून मी माझा चरित्र करतोय. त्याच क्षणाला बसवण्याने सांगितलं आजपासून तो दुसरा व्यवसाय करायचा. आणि ते मग ताडपत्री जे पानं असतात बघा, ते विकण्याचा व्यवसाय त्यांनी नंतर केलेला आहे आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं. धन्यवाद सर. तर आजच्या मुलाखतीचा भाग 3 यामध्ये आपण पाहिलं की जाती व्यवस्थेचं जे निराकरण, जाती अंताची जी व्यवस्था होती तिथपासून ते चोर, डाकू, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, दारू विक्री करणारा व्यक्ती, या सर्वांचं हृदय परिवर्तन बसवेश्वरांनी कशा प्रकारे केलं, त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन ह्या सर्वांनी स्वतःचं हृदय परिवर्तन कसं केलं, हे आज भाग 3 मध्ये पाहिलं. तर उद्याला पुन्हा भेटूयात भाग 4 म्हणजेच उद्याचा अंतिम भाग या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.